हॅलो एव्हरीवन. तर बघा, आजच्या एपिसोडमध्ये आपण हे सुंदरसं क्यूट असं फ्लावर, जे की तुम्ही मल्टिपल यूजेस करू शकता, असंख्य 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 तुम्ही याचे यूज करू शकता. म्हणजे तुम्ही कशासाठी पण हे फ्लावर यूज करू शकता. तर हे फ्लावर आपण आजच्या एपिसोडमध्ये शिकणार आहोत. बघा, खूप असं क्यूट दिसतं हे फ्लावर आणि खूप लवकरच बनून तयार होतं. खूप जास्त वेळ लागत नाही, हार्डली 3 ते 4 मिनिटामध्ये तुम्ही हे बनवू शकता. तर स्टेप बाय स्टेप मी हा व्हिडिओमध्ये शेअर केलं. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी एक यान, इथे मी हा गंगा ऑलिव्हिया यान यूज करत आहे. नंतर त्याच्यासोबत आपण घेणार आहोत ही 4 मिलीमीटरची हुक, एक टेपेस्ट्री निडल आणि सीझर. सगळ्यात आधी मॅजिक रिंग बनवायची आहे. मॅजिक रिंगमध्ये आपण खालच्या बाजूनी असं आपलं हुक इन्सर्ट करून यान ओव्हर करून घ्यायचं आहे. एकदा आपलं हे असं काढून घेतलं म्हणजे आपली ही मॅजिक रिंग इथे तयार झाली आहे. मॅजिक रिंग इथे आपण होल्ड करून घ्यायचं आहे, इथे पकडून ठेवायचं आहे. नंतर आपल्याला 1, 2 आणि 3 चेन बनवायचे आहेत. नंतर आपल्याला ट्रिपल क्रोशे बनवायचं आहे. तर ट्रिपल क्रोशे कसं बनवायचं आहे बघा, आपल्याला यान ओव्हर एकदा, यान ओव्हर दुसऱ्यांदा, म्हणजे असं 3 आपले जे यान आहेत ते आपले हुकवर दिसले पाहिजे, म्हणजे आपण ट्रिपल क्रोशे बनवत आहोत. आणि आपल्या मॅजिक रिंगमध्ये असं यान आपला हुक इन्सर्ट करून असं यान काढून घ्यायचं आहे. आता हे 4 जे धागे आहेत ते आपल्या हुकवर आलेले आहेत. यान ओव्हर करून दोघांमधून एकदा, परत यान ओव्हर करून दोघांमधून दुसऱ्यांदा आणि यान ओव्हर करून तिसऱ्यांदा. तर बघा, हा पहिला आपला ट्रिपल क्रोशे तयार झाला आहे. असं आपल्याला अजून एक ट्रिपल क्रोशे इथे बनवायचा आहे. ठीक आहे, आपला 2 ट्रिपल क्रोशे आणि हे पहिले चेन 3. परत आपल्याला चेन 3 बनवायचे आहेत. 1, 2, 3. आणि आपले जे मॅजिक रिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच बनवायचं आहे. तर हे असं जे आपल्याला दिसत आहे, तर ही आपली फुलाची पहिली पाकळी इथे तयार होत आहे. अशाच आपल्याला 5 पाकळ्या टोटल बनवायच्या आहेत. तर चेन पहिली, चेन दुसरी, चेन तिसरी, 3 चेन झाल्यात. दोनदा यान ओव्हर करून आपण ट्रिपल क्रोशे बनवत आहोत. बघा, ट्रिपल क्रोशे हा पहिला आणि ट्रिपल क्रोशे इथे दुसरा, 2 ट्रिपल क्रोशे झालेत. नंतर चेन 3 आपण बनवत आहोत. 3 चेन आणि मॅजिक रिंगमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच. बघा, इथे आपल्या 2 पाकळ्या, 2 पेटल्स तयार झाल्यात. चेन 3 आणि ट्रिपल क्रोशे एक, ट्रिपल क्रोशे दुसरा. ठीक आहे, ही तिसरी पाकळी आपली तयार होते. चेन 3 आणि स्लिप स्टिच. इथे आपल्या 3 पाकळ्या बघा तयार झाल्यात. आता आपण हे जे यान शेवटचं टोक आहे सॉरी ते थोडंसं ओढून आपली जी मॅजिक रिंग आहे ती थोडीशी छोटी करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला हँडल करायला सोपं जाईल. ओके, परत चेन 3, 1, 2, 3 चेन झाल्यात. दोनदा यान ओव्हर करून आपल्याला इथे ट्रिपल क्रोशे 2 बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक पाकळीसाठी बघा पॅटर्न असा आहे की चेन 3 बनवायचे आहेत, नंतर ट्रिपल क्रोशे 2 बनवायचे आहेत, चेन 3 बनवायचे आहेत आणि स्लिप स्टिच बनवायचे आहेत. आपल्या ह्या 4, 1, 2, 3, 4 पाकळ्या इथे तयार झाल्या आहेत. परत आता ही शेवटची 5वी पाकळी आपण बघत आहोत. चेन 3, ट्रिपल क्रोशे 1, 2, सॉरी ट्रिपल क्रोशे हा दुसरा आणि शेवटी चेन 3 आणि स्लिप स्टिच इथे आपण असं बनवून घेतलं, म्हणजे आपल्या ह्या 5 पाकळ्या तयार झाल्या. तर 5 पाकळ्यांचं आपलं हे छोटंसं फूल इथे तयार होतं आहे. आपण हे जे यानचं शेवटचं टोक आहे ते असं ओढवून घ्यायचं आहे पूर्ण. बघा, जेणेकरून आपला हा मधला जो सर्कल आहे, मधला जे हे गोल भाग होता हा कमी होईल आणि आपलं हे क्लोज होईल. बघा, आपण इथे हे ओढून घेतलं आहे. नंतर आपलं जे वर्किंग यार्न आहे त्याला एक चेन बनवायची आणि एक्स्ट्रा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, हे असं क्यूट फूल आपलं इथे तयार झालं आहे. एकदमच सोपं असं हे फूल मी आज तुम्हाला इथे शिकवत आहे. तर आता आपण याची फिनिशिंग बघूया. तर बघा, आपल्याला फ्लावरची फिनिशिंग करायची आहे. फिनिशिंगसाठी मागच्या बाजूने आपल्याला जायचं आहे आणि हे जे 2 धागे आहेत यातला एक आपल्याला असं टेपेस्ट्री निडलमध्ये हा ओवून घ्यायचा आहे. आणि हा धागा आपला मागची जी साईड आहे आपली इकडे आपल्याला असं लपवून घ्यायचं आहे, असं हाईड करून घ्यायचं आहे. तर हाईड कसं करायचं, तर अशा कोणत्या पण रँडम जे स्टिचेस आहेत त्यातून आपल्याला हा धागा काढून घ्यायचा आहे. आणि नंतर उरलेला जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर असंच आता मी हा जो यान एंड आहे याच्यासोबत पण करते. तर बघा, पूर्ण फिनिशिंग झालेली आहे आणि आपलं हे छोटूसं फूल फ्लावर आपला जे तयार झालं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हे फूल तयार होतं. मी तुम्हाला थोडं सोपं अजून करून शिकवायचा प्रयत्न केला आहे. बट तरी जर तुम्हाला काही समजत नसेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की लिहा आणि मी तुम्हाला नक्की रिप्लाय करून अजून डिटेलमध्ये समजून सांगायचा प्रयत्न करेल. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.